न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। चंदनाची तस्करी करणारा आरोपी 5,70,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई। सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यामध्ये अवैध चंदनाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इस्मांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भीमराज खरसे, राहुल डोके, प्रमोद जाधव, सतीश भवर, सुनील मालनकर, चालक महादेव भांड अशांचे पथक तयार करून अवैध चंदनाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इस्मांविरुद्ध कारवाई करण्याकामी रवाना केले। 18 डिसेंबर रोजी पथक लोणी पोलीस ठाणे हद्दीत अवैध चंदनाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इस्मांबाबत माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना एक इसम त्याच्याकडील पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून नाशिक येथून चंदनाची लाकडे विक्री करण्याच्या उद्देशाने नांदूर शिंगोटे मार्गे श्रीरामपूरकडे येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली। त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी सदरची बातमी पथकास सांगून कारवाई करण्याबाबत कळविले। त्यानंतर पथकाने तळेगाव ते लोणी रोडवर डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेंटरच्या पुढे सापळा लावून थांबले असताना तळेगावकडून लोणी रोडने एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार येताना दिसून आली। तेव्हा पथकाने सदर वाहनास इशारा करून थांबवून पोलिसांची ओळख सांगून वाहनातील इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव हनुमंता भीमा मोरे, वय 45 वर्ष, राहणार उंबरगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। 2 पंचांसमक्ष त्याची आणि कारची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 60,000 रुपये किमतीचे 30 किलो चंदनाची लाकडे, 5 लाख रुपये किमतीची एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार, 10,000 रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण 5,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्यास चंदनाची लाकडे कुठून आणली आहेत याबाबत विचारले असता त्याने चंदनाची लाकडे उत्तम नारायण पवार, राहणार पळसे, साखर कारखाना शेजारी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, फरार याच्याकडून विक्री करण्यासाठी आणले असल्याचे सांगितले। या आरोपींविरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन हे करीत आहेत। सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग, अहिल्यानगर।